महिला आयोगाच्या अध्यक्ष खोटं बोलत आहेत असं राऊत म्हणतात। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मिनिटभरही पदावर राहू नये अशी मागणी राऊतांनी केली। नैतिकता दाखवत रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असं राऊतांनी म्हटलंय। ट्विट करून म्हणतात कॅप्टन खराटे यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला काहीच कल्पना नाही, असं कसं होऊ शकतं? मूर्ख आहेत त्या आणि खोटं बोलतायत। त्या खोटं बोलतायत। मुळातच त्या पदावर त्यांनी मिनिटभरही राहू नये। त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर यात वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो कुठे? याच्यामध्ये अनेक गोष्टी गेल्या काही काळापासून चर्चेला येत होत्या। शेवटी एका महिलेनं असह्य होऊन तक्रार केलेली नाशिकमध्ये, पण अशा प्रकारे तिथे काहीतरी चाललेलं आहे बंद दाराआड। महिलांचे हुंदके ऐकायला येत होते अनेक ठिकाणी। तुमचं काम आहे आणि तुम्ही दबाव आणून अनेकांना तक्रारी दाखल करण्यापासून रोखल्याची प्रकरण समोर आलेली आहेत। ये सब मामला यानी महाराष्ट्र का जेफरी एप्स्टाइन फाइल जैसा ही है, उससे भी भयंकर है। अब देखिए मेरे पास बहुत से वीडियो आए हैं, एप्स्टाइन फाइल है और ये मुझे लगता है उसमें ऐसे भी बड़े बड़े लोग हैं भारतीय जनता पार्टी के और सत्ताधारी पार्टी के। अगर ये सामने आएगी, पुलिस अगर सामने लाएगी, उनके पास 56 क्लिप्स है उनके मोबाइल में, अगर ये सामने आएगा मामला तो महाराष्ट्र की सरकार गिर जाएगी। त्या भोंदू बाबाला अटक केली, या प्रकरणामध्ये ज्यांचे कुणाचे लागेबांधे असतील त्याला कुणालाही सोडलं जाणार नाही। पोलीस या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत आणि संजय राऊत एप्स्टाइन फाईलच्या गप्पा तुम्ही करू नका। ज्या पाटकर फाईल्स मध्ये तुम्ही आधीच आरोपी आहात, महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार केले हे पाटकर फाईल्सच्या निमित्ताने समोर आलेलं आहे। त्यामुळे जनाब संजय राऊत, तुम्ही एप्स्टाइन फाईल बघण्यापेक्षा तुमची पाटकर फाईल्स एकदा बघा।